नमस्कार मैत्रिणींनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत आहे। या ठिकाणी आपण पाहत आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिकेसाठी महत्त्वपूर्ण असलेला कायदा बाल न्याय अधिनियम या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विविध संस्था किंवा गृहे। तर पहा, या ठिकाणी पहिली संस्था आहे निरीक्षण गृह। ही जी संस्था आहे किंवा हे जे गृह आहेत हे जे ॲक्टच्या कलम 47 म्हणजेच बाल न्याय अधिनियमाच्या कलम 47 नुसार स्थापन केले जाते। हे कोणासाठी स्थापन केले जाते किंवा यामध्ये कोणाला ठेवले जाते, तर अशी बालके जे विधी संघर्षग्रस्त आहेत, म्हणजे ज्यांच्यावरती एखादा गुन्हा केल्याचा आरोप आहे, अशा बालकांना त्या ठिकाणी चौकशी किंवा सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्या ठिकाणी ठेवले जाते। आता या निरीक्षण गृहाचा उद्देश काय असतो पहा, तर कायद्याशी संघर्ष करत असलेली जी बालके आहेत त्यांचा जर जामीन नकारला गेला तर त्यांना तात्पुरता निवारा त्या ठिकाणी उपलब्ध करून देणे, प्लस त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करणे। आता पुढचा मुद्दा पहा, महत्त्वाचा मुद्दा आहे कालावधी। प्रत्येक गृह किंवा संस्थेचा कालावधी हा खूप महत्त्वाचा आहे, तो संस्थेनुसार वेगवेगळा आहे। ठीक आहे, तर पहा निरीक्षण गृहाचा कालावधी पहा, बालकाला त्या गृहामध्ये किती काळासाठी ठेवता येऊ शकते, तर ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड जे आहे त्याच्याकडे त्या बालकाची सुनावणी चालू असेपर्यंत बालकाला त्या निरीक्षण गृहामध्ये ठेवता येऊ शकते। निरीक्षण गृहामध्ये बालकाचा तात्पुरत्या निवाऱ्याची आणि त्याच्या समुपदेशनाची सुरुवात केली जाते। निरीक्षण गृहे हे राज्य शासनाद्वारे स्थापन केले जातात। कायद्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात किंवा जिल्ह्यांच्या गटात किमान एक निरीक्षण गृह असणे आवश्यक आहे।